चला तर मंडळी, होळी स्पेशल आज आपण झणझणीत कटाची आमटी बनवतोय। पुरणपोळी बनवल्यानंतर कटाची आमटी बनवणं हे एक पारंपरिक रेसिपीच आहे। तुम्ही कधी बनवली नसेल तर एकदा या पद्धतीने बनवून बघा। तोंडाला चव येणारी मस्त अशी झणझणीत आज आपण कटाची आमटी बनवणार आहोत। पुरणपोळीची रेसिपी सुद्धा अपलोड केली आहे, ती सुद्धा नक्की पहा। आमटी बनवण्यासाठी मी इथे आधीच ही पुरणपोळीसाठी डाळ भिजवून चांगली उकडून घेतलेली होती। ही बघा मऊसूत झालेली होती डाळ। आणि मी पुरणपोळी रेसिपी सुद्धा अपलोड केली आहे, ती सुद्धा पहा। आता कट बनवण्यासाठी आपल्याला ही डाळ आहे ती चाळणीने गाळून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने डाळ वेगळी काढली आहे, याची पुरणपोळीची रेसिपी अपलोड आहे, तुम्ही पाहू शकता। आता हा कट आहे, या कटापासून आपण आमटी बनवणार आहोत। आता यामध्येच 1 चमचा आपण ही शिजलेली चण्याची डाळ घालायची। नेहमीच्या आमटीपेक्षा भारी लागते ही कटाची आमटी, तुम्ही सुद्धा करून बघा। आता ही आमटी बनवण्यासाठी एक मसाला बनवूया। यानंतर 2 असे उभे कांदे मी चिरून घेतले, ते सुद्धा घातलेत। आता मिक्स करून हा कांदा भाजून घेऊया। मंडळी, तुम्हाला माझी जर रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कुठून ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। कांदा 1-2 मिनिटं छान असा मिक्स करून परतून घ्यायचा आहे। यानंतर यामध्ये 1 वाटी लहान वाटी सुक्या खोबऱ्याचे काप आणि थोडासा अख्खा गरम मसाला घातला आहे। यामध्ये 1 चमचा धणे, बडीशेप, 2-3 लवंग, 2-3 काळी मिरी आणि 1 दालचिनीचा तुकडा घातलेला आहे। आता हे सगळं व्यवस्थित छान रंग बदलेपर्यंत एकसारखं मिक्स करत भाजून घ्यायचं आहे। या पद्धतीने मसाला करून ही कटाची आमटी केली ना तर खायला खूपच भारी लागते। छान असा मसाला भाजून झालेला आहे, हे बघा। आता मी गॅसची फ्लेम बंद केली आहे। यामध्ये घालूया लसूण आणि आलं, मूठभर कोथिंबीर घालायची आणि थंड झाल्यावर आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे। यानंतर कढईमध्ये तेल घालायचं आहे। 1 चमचा घालूया जिरं, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा घालायच्या। लसूण पाकळ्या घालताना ठेचूनच घाला, म्हणजे त्याचा फ्लेवर आहे ना तो छान उतरतो आमटीमध्ये। हिंग पावडर घालायची आहे। चण्याची डाळ ही पचायला थोडीशी जड असते, यासाठी हिंग पावडरचा सुद्धा वापर नक्की करा। यानंतर कढीपत्ता घालायचा आहे। छान असं सगळं मस्त सुगंध यायला लागल्यानंतर यामध्ये आपण मसाले घालूया। पाव चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धणे आणि जिरे पावडर मिक्स होती ती घातली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आणि त्यानंतर इथे मी मस्त चव येण्यासाठी घालणार आहे 2 चमचा कांदा लसूण मसाला। इथे तुम्ही गोडा मसाला सुद्धा घालू शकता किंवा घरगुती मसाला घातला तरी सुद्धा चालेल। या तेलामध्येच हे मसाले चांगले 1-2 मिनिटं मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे आमटीला छान अशी तर्री येते। यानंतर मसाल्याचं वाटण केलेलं आहे ते घालूया। वाटण केलेलं घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला आहे तो चांगला तेल सुटेपर्यंत छान असा शिजवून घ्यायचा आहे। हे बघा छान असं मिक्स करून घेतलं आहे। याला चांगलं 2-3 मिनिटं मिक्स केलं ना की याला चांगलं असं तेल सुटायला लागतो, याचा अर्थ मसाला आपला छान असा भाजून झालेला आहे। हे बघा तुम्ही पाहू शकता। आता चणा डाळ उकडून ठेवली होती, त्याचा कट घालायचा आहे यामध्ये आणि यानंतर घालायचं आहे आपल्याला पाणी। तर डब्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते घातलं आहे। यानंतर पाण्याचं जर आपल्याला कन्सिस्टन्सी वाढवायची असेल, म्हणजे कटाची आमटी जास्त करायची असेल तर गरम पाण्याचा इथे वापर करायचा, यामुळे याला कट छान येतो। चवीप्रमाणे मीठ, थोडंसं गूळ आणि इथे थोडीशी चटपटीतपणा येण्यासाठी चिंचेचा तुकडा घातला आहे। आता ही डाळ उकडताना सुद्धा मी मीठ घातलं होतं, त्यामुळे या कटाची आमटी करताना मिठाचं प्रमाण थोडं कमीच घालायचं, नंतर चेक करून तुम्ही वाढवू शकता। मिक्स करून घ्यायचं आणि याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची आहे। आमटी जसजशी उकळायला लागेल ना तशी याला तर्री यायला लागते, तुम्ही पाहू शकता। आताच याला मस्त अशी तर्री आलेली आहे। एक्स्ट्राचं जर तुम्हाला पाणी घालायचं असेल ना तर घालताना गरम पाण्याचाच इथे वापर करा। आता झाकण ठेवायचं आणि 5 ते 7 मिनिटं ही आमटी चांगली शिजवून घ्यायची आहे। आमटी ही मस्त अशी शिजवून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता काय भारी तर्री आलेली आहे याला। आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। ही कटाची आमटी तुम्ही पुरणपोळीसोबत खा किंवा भातासोबत खा, कशाबरोबरही खाल्ली ना तरी तोंडाला चव नसलेली चव परत येईल, इतकी चवीला भारी लागते। आणि शिवाय आपण यामध्ये गूळ घातला आहे,
चिंच घातली आहे, त्यामुळे खायलाही आंबट गोड लागते. नेहमीच्या आमटीपेक्षा वेगळी आणि नेहमीचं डाळ आपण बनवतो तर त्यापेक्षाही वेगळी चवीला एकदम भन्नाट लागते. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मंडळी करून बघा. होळी म्हटली की पुरणपोळी आणि कटाची आमटी आलीच. तर करायला खूप सोपी आहे. तुम्ही कशी बनवता हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करा. पाहू शकता काय भारी अशी याला तर्री आलेली आहे. सुगंध तर खूपच मस्त येतोय. मंडळी तुम्ही सुद्धा करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन वेगवेगळ्या रेसिपीसोबत. धन्यवाद.